मित्रहो, खरी शिवसेना कोणाची, नकली शिवसेना कोणाची, या असली नकलीमध्ये धनुष्यबाण नेमका कोणाचा, या कायदेशीर कसोटीवर निश्चित करण्यासाठी हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये लागोपाठ सुनावणी तर आता सुरू झालेली आहे. 3-3.5 वर्ष हे प्रकरण रखडल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाला वेळ मिळालेला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा निकाल सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आला आहे असं म्हणायला आता काहीही हरकत नसावी. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार असा 2 दिवस युक्तिवाद झालेला आहे. तसा तो अजूनही पूर्ण नाही झालेला, आणखी होईल तो. एकनाथ शिंदे यांच्या बाजूचा युक्तिवाद तर अजून व्हायचा आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी नेमके असे मुद्दे मांडलेले आहेत. निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक कशा खेळ्या खेळल्या गेल्या आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना कशी बहाल केली, हा सगळा प्रकार कशा चुकीच्या पद्धतीनं केला गेला, हे सगळं कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. 2 दिवस झालेल्या सुनावणीमुळे तर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ शकतो असं अनेकांना आता वाटायलाही लागलेलं आहे. खर तर शिवसेना हा पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण कोणाचं आहे, असली शिवसेना कोणाची आहे, नकली शिवसेना कोणाची आहे, याची माहिती शेंबड्या पोरालाही आहे. भाड्याच्या घरात राहायला आला आणि नंतर त्या घराचा मीच मालक आहे असं जर कोणी म्हणायला लागलं तर तो काही कायदेशीर मालक ठरत नसतो. शिवसेनेचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब होऊनच बाहेर पडणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये कालचा युक्तिवाद झाला आणि या सुनावणीबाबत विधितज्ञ असीम सरोदे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन न्यायालयात झालेल्या युक्तिवादाची माहिती दिली. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, राज्यपाल कार्यालय, ज्या या लोकशाहीच्या संस्था आहेत त्यांनी आपली इंटिग्रिटी पाळावी, लोकशाही धोक्यात येणार नाही, असं हे सगळं कपिल सिब्बल यांनी न्यायालयामध्ये मांडलं. 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्यामध्ये कोणत्याही विलीनीकरणाशिवाय पक्षाचा ताबा घेण्याची किंवा परवानगी देण्याची ही मान्यता नाही, असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देण्यात आली, हे चुकीचं आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगवेगळे आहेत, हे न्यायालयानं मान्य केलेलं आहे. राजकीय पक्षाला डावलून विधिमंडळ पक्षाला महत्व देता येऊ शकत नाही, हे न्यायालयानं मान्य केल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची प्रचंड उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी तर आधीपासूनच सांगितलेलं आहे की हा निकाल संविधानाच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागू शकतो, लागायला हवा. तशी अपेक्षा संविधानाची आणि लोकशाहीचीही आहे असं त्यांनी आता पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. हा निर्णय मी आधीपासून सांगतोय की हा निर्णय संविधानाच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने लागायला पाहिजे, तशी अपेक्षा संविधानाची आणि लोकशाहीची आहे. परंतु कोणी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न मुद्दामून केला तर आपल्याला सांगता येत नाही की एखादा वेगळा निर्णय सुद्धा येऊ शकतो, कारण की मी हे सतत सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हे सांगत असताना त्यांच्या मनामध्ये काही भीती किंवा शंका असल्याचंही जाणवलं. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा निकाल लागेल असं सांगत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये काही संशय आहे. त्यांनी थेटपणे हा उल्लेख किंवा असं कोणाचं नाव घेणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्या लक्षात येऊन जातं. कुणी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित वेगळा निर्णय सुद्धा येऊ शकतो, अशी शंका असीम सरोदे यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे ते म्हणतात तसं काही झालं तर उद्धव ठाकरे यांचा पराभव नक्की असंच म्हणावं लागेल.
आणि असंच काही घडलं तर लोकांचा उरला सोरला विश्वास सुद्धा संपून जाईल हे मात्र नक्की. मग संविधानाचं काय आणि लोकशाहीचं काय? सोशल मीडियावरून तर लोक थेट बोलतच आहेत, पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तेही तू जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.